समंदर नहीं होता। अरे बुराई सोचता है औरत के फन के बारे में, बुराई सोचता है औरत के फन के बारे में, वो सही मायने से समंदर नहीं होता, सही मायने से वो समंदर नहीं होता। चाहिए तुम्हाला म्हणणार नाही, पण तुम्ही म्हणता की बाई घमंड आपण आहे, घमंड मला नाही, घमंड त्या अफजल खानाला होता आणि म्हणून म्हणायचं काय ऐकून घ्या। आकाश मोजतो मी, आकाश मोजतो मी, भीमा तुझ्यामुळे, आकाश मोजतो मी, भीमा तुझ्यामुळे, तर मी तुमचा खरंच मान सन्मान करेन। खरंच समजेल की शाहीर आहेत ताला सुराचे स्वराचे, आणि म्हणून काय म्हणतो बघा, आणि माझ्या स्वरामध्ये तुमची ढोलक आली पाहिजे, तर म्हणे की शाहीर आहे, शाहीर आहे की या गावचे शाहीर खतरनाक शाहीर आहेत बा, म्हणून म्हणतो काय का कर्तृत्व शून्य असता, कर्तृत्व शून्य असता, पुरुषांत केकते, कर्तव्य शून्य असता, पुरुषांत केकते,
पाहिजे। तर मला सांगा या महाभारतामध्ये, या महाभारताच्या पुराणामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण केल्या जाते। मग त्या वस्त्रहरण करून त्या द्रौपदीला दुःख वाटते, खंत वाटते की देवा या 5 पांडव, मी 5 पांडवाची द्रौपदी आणि 5 पांडवाची द्रौपदी असून मला 5 पांडवांनी नवरे असून 5 नवरे आहेत। साहेब पुराण, कोणती पुराण म्हणतात तुम्ही ऐकून घ्या, शब्दाकडे लक्ष असू द्या, वाईट शायरी करणार नाही। आणि वाईट जर तुम्ही केल्या तर त्याला मी सामोरे शांती शायरी करू शकतो, सगळी शायरी करू शकतो, पण मी तुम्हाला वाईट बोलणार नाही। त्या 5 पांडवातून तो दुर्योधन द्रौपदीला घेऊन जाऊ शकते, वस्त्र करते। ते ते द्रौपदी काय म्हणते, ते द्रौपदीला लाज वाटते की या समाजामध्ये, या जगामध्ये अरे देवा मी या 5 पांडवाची द्रौपदी आहे आणि 5 नवऱ्याची मी एकटी द्रौपदी आहे। 5 पांडवामध्ये एकच बायको आहे, तरी मला तो दुर्योधन सारखा कपटी माणूस मला येथून घेऊन चाललाय, माझं वस्त्रहरण करत। लाज वाटायला पाहिजे या समाजामध्ये की या 5 नवऱ्याला, की 5 नवऱ्याची बायको तिथे निघून जाते। मग शून्य या जगामध्ये म्हणायचं आहे की शून्य म्हणजे विश्वातून निर्माण करणारा जो शून्य, तो विश्वात आहे। माणसाला कधी माणसाची माणुसकीची जाण असायला पाहिजे आणि म्हणूनच मला काय म्हणायचं आहे हे माझ्या गीताच्या माध्यमातून। द्रौपदी म्हणते 5 पांडवांना लाज वाटते द्रौपदीला। या शास्त्र पुराणामध्ये पुराणले महाभारत काढलेलं आहे। महाभारतामध्ये अशा गोष्टी घडून गेल्या आहेत की जिथं एका स्त्रीची अबला होता, एका स्त्रीला नंग्या डोळ्याने खुल्या वस्त्र करता आणि पाहतात। हे काय शास्त्र पुराण आहे तुमचं? शास्त्र पुराण सांगा म्हणता, शास्त्र पुराण सांगा, लाज वाटते मला शाहीर साहेब। द्रौपदीचा वस्त्रहरण होते आणि चिरावची तो कृष्णा तिला साडीवर चिरावची पुरवण्याची कल्पना आहे, हे शास्त्र पुराण आहे तेव्हाच। आणि म्हणून म्हणायचं का हौसले अगर बुलंद हो तो रास्ता जरूर मिलेगा, हौसले अगर बुलंद हो तो रास्ता जरूर मिलेगा और खिदमत पेट करो तो फूल जरूर खिलेगा। अरे सच्चाई से बात करो, झूठ कब तक चलेगा? ये रामायण महाभारत झूठ कब तक चलेगा? अरे कहिया सूरज खान चल बसे, तू भी एक दिन मिट्टी में मिलेगा, तू भी एक दिन मिट्टी में मिलेगा। कोण म्हणता है की द्रौपदी मध्ये त्या 5 पांडवांना शाहीर म्हणत बघा मला समजलं म्हणून म्हणताय काय या 5 नवऱ्याच्या द्रौपदी काय म्हणत आहे, रे मर्दाचे झाला शरमे नमान खाली। करणीने करतुत्वाच्या कित्येक पडले खाली।
चलो तुला तरी कळते का तुझ्या शाहिरीचा अर्थ? तुला तरी कळते का तुझ्या शाहिरीचा अर्थ? न बाजू आपली मांडून मुजोरी तोंडाची अकलेचे तार तोड विना मोत मरत आणि पुण्याला माग सारून पाप कुठ रे भरत. आणि मग म्हणायचंय का शून्यामध्ये केल्या. आज पाच पांडवाची द्रौपदी जेव्हा नेऊन दिले तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, तुम्हाला शरम यायला पाहिजे. आणि म्हणून म्हणते की शौर्यवान बलवान जर असते तुम्ही तर आज एका स्त्रीचं वस्त्र धारण नसताना काय म्हणते ऐकून घ्या. अरे या